नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे मॅथ्सचा सेकंड लेसन लाईन्स अँड अँगल्स याचा पार्ट 3. पार्ट 1 आणि पार्ट 2 आधीच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला बघूया पार्ट 3 लाईन्स अँड अँगल्स. इथे आपल्याला काही कन्सेप्ट दिलेले आहेत, ते आधी आपण क्लिअर करून घेणार आहोत. आता इथे दिलेलं आहे अंडरस्टँड. अंडरस्टँड म्हणजे काहीतरी आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा आता इथे आपल्याला ही एक डायग्राम दिसते आहे, बरोबर आहे. An angle is formed by two line segments that has a common point or rays that have common starting point. आता मी तुम्हाला इथे आपल्याला एक अँगल दिसतो आहे. हा अँगल एक्सप्लेन करण्याआधी आपल्याला आपण आतापर्यंत जे काही शिकलो त्यापासून थोडीशी रिव्हिजन करून घेऊया. आपण शिकलो होतो की एक रे तयार होतो, एक त्याचा स्टार्टिंग पॉइंट असतो आणि एक सरळ रेषा अशी जात असते. हा एक रे आहे. मग या स्टार्टिंग पॉइंट पासून मी दुसरा असा एक रे काढला, तर मग माझं काय झालं, एक अँगल तयार झाला, एक कोन तयार झाला. मग मी त्याला असं नाव दिलं ABC असं नाव दिलं. आता याच्यामध्ये हा एक रे झाला आपला. आपण शिकलेलं आहे की रे मध्ये एक एंड पॉइंट असतो आणि तो समोर इनफायनाइट लेवल पर्यंत जात असतो. तर आता इथे ABC हा माझा एक अँगल तयार झाला. याच्यामध्ये आपण बघा इथे मला दोन रे तयार झाले. दोन रे कोणते आहे, आपला कोणता आहे, आपण इथे लिहू. रे कोणता आहे BA आणि रे कोणता आहे BC. हे दोन रे झाले. आता याचा कॉमन पॉइंट कोणता आहे, कॉमन पॉइंट कोणता आहे, कॉमन पॉइंट कोणता आहे आपला, बघा BA आणि BC याच्यामधला कोणता आहे, कॉमन B आहे, बरोबर. आता कॉमन B आहे म्हणजेच याला काय म्हणू आपण, यालाच आपण असं म्हणू व्हर्टेक्स. काय म्हणणार आहे आपण त्याला, व्हर्टेक्स असं म्हणू. व्हर्टेक्स म्हणजेच आपला हा बी काय झाला, व्हर्टेक्स झाला. आणि हे काय झाले, आर्म, ARM, आर्म BA अँड आर्म कोणता आहे BC. हे आपले दोन तयार झाले. आता इथे आणखीन एक आपण डायग्राम बघू. हा आपला स्टार्टिंग पॉइंट, एक इकडे गेलेली आहे आणि एक अशी एक गेलेली आहे. आता इथे मी दिलं PQR अशी नावं दिली. आता इथे बघा हा कॉमन पॉइंट आहे, बरोबर. तुम्हाला हा कॉमन पॉइंट दिसतो आहे. मग या कॉमन पॉइंटला आपण काय म्हणणार आहे, व्हर्टेक्स. ठीक आहे, व्हर्टेक्स काय झाला, हा Q झाला. आता PQ म्हणणार का आपण, QP आणि QR हे काय झाले, त्याचे आर्म झाले. आर्म्स कोणते आहे QP आणि आर्म कोणता आहे QR. हे त्याचे दोन आर्म झाले. त्याचे आर्म म्हणजे दोन भुजा, त्याच्या दोन बाजू है ना. तर याच्या दोन बाजू आहेत. तर आता बघा एक पॉइंट असतो, एक स्टार्टिंग पॉइंट असतो आणि दोन बाजू असतात. तेव्हा जेव्हा दोन रे एकमेकांना एका स्टार्टिंग पॉइंटला येऊन मिळतात तेव्हा काय होतो, एक अँगल तयार होतो. मग आता अँगलची साईज पण वेगवेगळी असू शकते. असा पण असू शकतो अँगल, देन असा पण असू शकतो, बरोबर. अँगल हे वेगवेगळे असू शकतात. आता मी याला दिलेलं आहे SQR असं नाव दिलं. मग याच्यातला व्हर्टेक्स कोणता झाला, आता हा व्हर्टेक्स कोणता झाला, QR झाला. आणि आर्म कोणती झाली, QS ही एक आर्म झाली, QR ही दुसरी झाली. आता मी याला नाव दिलं LMN, बरोबर. आता याच्यातला हा काय झाला, M काय झाला, व्हर्टेक्स झाला. व्हर्टेक्स काय आहे, M झाला. आणि आर्म कोणती आहे ML आणि MN या त्याच्या दोन बाजू झालेल्या आहेत. म्हणजेच आता तुम्हाला थोडीशी कल्पना आली की जेव्हा एक स्टार्टिंग पॉइंट पासून दोन वेगवेगळे रेज निघतात तेव्हा त्याला काय होतात, त्याच्यापासून काय होतो, एक अँगल तयार होतो. बघा इथे आपण आता इथे ABC ही डायग्राम बघितलेली आहे. इथे हा एक स्टार्टिंग पॉइंट आहे आणि तिथून दोन रेज तयार झाले. हा OB एक रे तयार झाला आणि OA हा एक रे तयार झालेला आहे. म्हणजेच एका स्टार्टिंग पॉइंट पासून दोन वेगवेगळे अँगल्स, दोन वेगवेगळे रे निघाले आणि त्यांचा एक कॉमन पॉइंट आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, व्हर्टेक्स म्हणतो. मग आता इथे व्हर्टेक्स काय आहे, आपला O आहे. मग दुसरं काय आहे, आर्म काय आहे, OA झाला आणि दुसरी आर्म कोणती आहे, OB झालेला आहे. आता तुमची कन्सेप्ट आर्म आणि व्हर्टेक्स काय आहे, अँगल काय आहे, ही कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल असं मला वाटतं. तर बघूया इथे आपल्याला पॅरेग्राफमध्ये काय दिलेलं आहे. An angle is formed by two line segments that have a common point or a ray that has a common starting point.
1 आहे आणि त्याला 2 आर्म आहेत. मग इथे काय दिलेलं आहे, these line segments or rays that are form the angles are called arms of the angle or side of the angles. म्हणजेच याला arm of the angle असं म्हटलं जातं किंवा side of the angle असं सुद्धा म्हटलं जातं. बरोबर, साइड ऑफ द अँगल असं सुद्धा म्हटलं जातं. ओ काय झाला, याचा व्हर्टेक्स झाला आहे ना, आणि कारण की ओ काय आहे, कॉमन पॉइंट आहे, म्हणून ओ हा त्याचा व्हर्टेक्स झाला. मग आता आपण याला एक सिम्बॉल आहे, हे अँगल आहे, अँगलला ओळखायचा एक सिम्बॉल आहे, हा सिम्बॉल असतो अँगलचा. मग आता इथे अँगल किती प्रकारे लिहू शकतो आपण, AOB अँगल, AOB हा आपला एक अँगल झाला. दुसरा अँगल आपला कोणता झाला, BOA, आपण असं सुद्धा लिहू शकतो BOA. आणि तिसरा प्रकार आहे अँगल O, कारण की दोघांचं कॉमनच आहे, अशा प्रकारे आपण लिहू शकतो. बरोबर, आता आपण थोडंसं आणखीन एक्सप्लेन करूया नेक्स्ट स्लाइडवर, म्हणजे तुमच्या आणखीन कन्सेप्ट ही क्लिअर होणार आहे. आता इथे मी काही 3 आकृत्या काढलेल्या आहेत, हे अँगल्स काढलेले आहेत. मी याला नावं दिली ABC. बरोबर, ABC अशी नावं दिली. आता याच्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स कोणता झाला, तुम्ही सांगा बरं. कॉमन व्हर्टेक्स कोणता आहे, व्हर्टेक्स कोणता आहे आपला, B झाला. बरोबर, आर्म कसे आहे, मग त्याचे आर्म कोणते आहे, BA. बरोबर, आणि दुसरा आर्म कोणता आहे, आर्म BC असा झाला. मग आपण लिहिताना आपण याला 3 प्रकारे लिहू शकतो. अँगल कोणता आहे, ABC असं लिहू शकतो, किंवा अँगल कोणता आहे, CBA असं लिहू शकतो, किंवा अँगल P असं लिहू शकतो. बरोबर, आता ही दुसरी आकृती तुम्हाला दिसते आहे, याला आपण देऊ VTX. बरोबर, आता इथे व्हर्टेक्स कोणता झाला सांगा बघू, व्हर्टेक्स कोणता झाला आपला, हा कॉमन पॉइंट आहे म्हणून व्हर्टेक्स कोणता झाला आपला, T झाला. आता याचे आर्म कोणते झाले, आर्म कोणते झाले, VT झाले, आणि दुसरा आर्म कोणता झाला, TX झाला. बरोबर, आता आपण किती प्रकारे लिहू शकतो अँगल VTX. दुसरा अँगल आपला कसा होईल, XTV, आणि तिसरा काय आहे अँगल T. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आपण आता ही दुसरी डायग्राम आपली, इथे आपण कॉमन व्हर्टेक्स दिला आहे, याला नाव दिली आपण XYZ. बरोबर, आता इथे कॉमन व्हर्टेक्स कोणता आहे आपला, व्हर्टेक्स काय झाला, Y झाला. याचे आर्म कोणते झाले रे सांगा बरं, आता XY झाला. बरोबर, आणि दुसरा आर्म काय आहे, YZ झाला आहे ना. मग यातला आपण किती प्रकारे लिहू शकतो, अँगल XYZ असं लिहू शकतो. देन अँगल ZYX अशाही प्रकारे लिहू शकतो, आणि अँगल Y म्हणजे अशा 3 प्रकारे आपण लिहू शकतो. आता तुमची अँगल कशी तयार झाले, त्याचे व्हर्टेक्स म्हणजे काय, त्याचे आर्म म्हणजे काय, ही कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल अशी मला आशा आहे. तर चला आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटीकडे वळूया. आता इथे दिलेलं आहे आपल्याला सिम्बॉल, अँगल इज यूज टू राईट द सेम ॲज AOB, अँगल AOB, अँगल BOA और O. नाव आता आपल्याला कम्प्लीट द टेबल करायचं आहे. मग आता इथे आपल्याला एक अँगल दिलेला आहे त्यांनी. आता इथे कॉमन व्हर्टेक्स कोणता आहे आपला, Y आहे, म्हणून इथे व्हर्टेक्स कोणता लिहिला आपण, Y लिहिला. आता या आकृतीमध्ये, सेकंड आकृतीमध्ये व्हर्टेक्स काय होणार आपल्याला सांगा बघू, A होणार. बरोबर, आता इथे अँगल बघा KYZ असं लिहिलेलं आहे, मग आपण असं लिहू शकतो RAD, अँगल RAD. बरोबर, दुसरा अँगल कोणता आहे, ZYK असं लिहिलेलं आहे, आपण DAR असंही लिहू शकतो, DAR. किंवा आपल्याला तिसरी मेथड माहिती आहे अँगल A, अशाही पद्धतीने आपण लिहू शकतो, नाही का. मग याचे साइड आणि आर्म्स कोणते आहे, YK आणि YZ. तर याचे आपण काय लिहिणार, रे कोणता आहे सांगा, AR. बरोबर, आणि इथे काय आहे, रे AD. हे त्याचे रेज तयार झाले. आता या थर्ड डायग्राम मध्ये बघा, आता व्हर्टेक्स कोणता आहे आपला, A आहे. आता आधी आपण अँगल लिहिणार आहे, अँगल कोणता आहे, TAP. देन अँगल कोणता आहे, PAT, आपण असं सुद्धा लिहू शकतो PAT. अँड थर्ड टाइप कोणता आहे, अँगल A असंही लिहू शकतो. याचा कॉमन व्हर्टेक्स कोणता आहे, A. बरोबर, आता रे कोणता आहे आपला, मग आपण रे AT, आणि रे कोणता आहे अजून, AP. बरोबर,
आता इथे आपण बघतो आहे की MAP. आता याच्यामध्ये अँगल कोणता आहे? अँगल MAP. दुसरा अँगल PAM आणि अँगल A. अशा प्रकारे लिहू शकतो. याचा वर्टेक्स, कॉमन वर्टेक्स कोणता आहे? A. म्हणून आपण इथे A लिहिणार. देन रे काय आहे आपला? फर्स्ट कोणता आहे? AP. बरोबर. आणि दुसरा काय आहे? रे AM. अशा प्रकारे ही आपण ऍक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे आणि तुम्हाला ही समजली असेल आणि इथे तुम्हाला पूर्णच्या पूर्णपैकी मार्क्स मिळू शकतात जर तुमची ही कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल. तर चला आता नेक्स्ट कन्सेप्ट काय दिलेली आहे ते आता आपण बघूया. आता इथे काय दिलेलं आहे? इन द ऍडजस्टंट फिगर कॅन बी राईट नेम ऑफ द अँगल ॲज बी. म्हणजे आता आपल्याला ही डायग्राम दिसते आहे आणि इथे त्यांनी म्हटलेलं आहे अँगल बी. हा पण असं लिहू शकतो का? आता आपल्याला इथे किती डायग्राम दिसते आहे, किती अँगल्स दिसते आहेत बघा. ABC हा एक डायग्राम दिसते आहे, ABC ही एक दिसते आहे, ABC. नेट CBD ही दुसरा दिसतो आहे आणि एक आपला हा येलो कलरने मी घेते आहे, हा एक ABD हा एक मोठा असा अँगल दिसतो आहे आणि सगळ्यांचं कॉमन वर्टेक्स कोणता आहे? B आहे. म्हणून मग अँगल ॲज अ बी आपण घेऊ शकतो का? मग आपण इथे लिहू शकतो. यस, घेऊ शकतो किती? कारण की सगळ्यांचा ABC हा एक पहिला अँगल झाला, देन CBD हा आपला दुसरा झाला आणि ABD हा तिसरा, सगळ्यात मोठा आपला हा आहे तिसरा. म्हणजे आणि सगळ्यांचा कॉमन वर्टेक्स काय आहे? B आहे. म्हणून आपण त्याला राईट नेम ऑफ अँगल B लिहू शकतो का? लिहू शकतो. देन इथे काय दिलेलं आहे बघा. आता नेक्स्ट सेकंड याच्यामध्ये काय दिलेलं आहे? हाऊ डू यू नो एक्झॅक्टली विच अँगल इज अँगल बी. म्हणजे तुम्हाला असं कसं काय कळलं की अँगल बी इज हा अँगल बी आहे? कारण की बी काय आहे? हा सगळ्यांचा कॉमन वर्टेक्स आहे. कॉमन वर्टेक्स ऑफ 3 अँगल्स है ना, 3 अँगल्स. म्हणून आपण असं लिहिलेलं आहे की बी अँगल आहे आपलं. मग बिकॉज देअर आर 3 रेज विथ अ इनिशियल पॉइंट बी. म्हणजेच आता बी पासून 3 पॉइंट निघालेले आहेत बघा. बी पासून हा आपला बी इनिशियल पॉइंट आहे आणि तिथून 3 रे निघालेले आहेत. हाऊ मेनी अँगल्स आर देअर? राईट द नेम्स ऑफ दिस अँगल. आता आपली कोणता आहे? AB हा एक रे निघालेला आहे आपला. मग आपला एक अँगल काय झाला? ABC त्यांनी दिलेला आहे आपल्याला, हा ABC हा दिलेला आहे. मग दुसरा आपण असा लिहू शकतो CBD. अँगल कोणता आहे? CBD. मग आपण इथे लिहिणार अँगल CBD. बरोबर. आणि तिसरा बघा, आता हा तिन्ही मिळून एक मोठा झालेला आहे, मोठा जो अँगल आहे. म्हणजेच आता आपण इथे काय लिहिणार? ABD. बरोबर. ABD हे 3 अँगल आपल्याला मिळालेले आहेत. मग राईट आपण त्याची नावं सुद्धा लिहिलेली आहे. टू प्रेझेंट अ पर्टिक्युलर अँगल 3 लेटर्स आर यूज टू राईट अन अँगल्स. आता आपल्याला अँगल लिहिताना 3 लेटर्स लिहावं लागतात बघा. आपण ABC लिहिलेला आहे, CBD मध्ये, ABD मध्ये 3 लेटर्स आपण लिहिलेले आहेत. बरोबर. अलॉंग देम द नेम ऑफ द वर्टेक्स इज द मिडल. आणि त्यांचा वर्टेक्स मिडल आहे. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी आपण इथे बघा बी मिडल मध्ये लिहिलेला आहे. इथे पण बी मध्ये मिडल आहे, इथे पण बी हा मिडल मध्येच. म्हणजेच बी काय आहे? हा त्याचा कॉमन वर्टेक्स आहे. बी हा वर्टेक्स आहे. बरोबर. हे आपण फाइंड आउट केलं. मग आता या 3 डायग्राम आपल्याला दिसत आहे. आता या 3 डायग्राम कडे बघायचं आहे आपल्याला. आता 3 डायग्राम. विच अँगल इज लार्जर अमंग ABC. आता बघा ABC हा एक पहिला आणि दुसरा कोणता आहे? ABD. आता याला मी येलो कलर घेते आहे. ABD हा आपला ABD. आता याच्यामध्ये मोठा कोणता आहे? आपण इथे लिहू शकतो. कोणता आहे मोठा? ABD आहे. बरोबर. ABD हा मोठा आहे. का बरं? कारण की त्याचा वर्टेक्स हे मोठे आहेत, म्हणून आपण म्हणू शकतो की ABD हा मोठा आहे. बरोबर. मग आपण इथे लिहू शकतो की लार्जर अमंग. विच अँगल इज लार्जर? तर ABD इज द लार्जर. आपण असं लिहू शकतो ABD इज लार्जर. लार्जर अँगल. बरोबर. आता विच अँगल इज लार्जर अमंग CBD. आता दुसरं बघा, दुसरा दाखवलेला आहे त्यांनी. कोणता आहे बघा. इथे एक दिलेला आहे CBD म्हणजे हा दिलेला आहे आणि एक आपला हा मोठा आहेच ABD. याच्यामधला मोठा कोणता आहे? आता आपल्याला याच्यामधला कोणता मोठा राहणार आहे? ABD राहणार आहे. तर आपला इथे पण काय आहे? कारण की ABDच मोठा राहणार आहे, कारण की त्याचे वर्टेक्स खूप मोठे आहे. मग हाऊ विल यू कम्पेअर दीज अँगल्स? आता हे कसे काय आहे बघा. ABC चा छोटा आहे
ABC चा छोटा आहे, CBD त्याच्यापेक्षा छोटा आहे आणि ABD हा खूप मोठा आहे. त्याच्यावरून आपण सांगू शकतो. मग आपण असं लिहू शकतो, अँगल काय आहे, सगळ्यात छोटा कोणता आहे, DBC. अँगल DBC हा काय आहे, हा छोटा आहे कोणापेक्षा, अँगल कोणता आहे आपला दुसरा अँगल CBA. बरोबर. आणि हा छोटा आहे कोणापेक्षा, ABD पेक्षा, अँगल ABD पेक्षा. म्हणजेच आपण इथे लिहू शकतो की हे 3 रिझन आपण लिहिलेले आहे. कशामुळे, कारण की ABC हा छोटा आहे कोणापेक्षा, CBA पेक्षा, आणि CBA पेक्षा आणखीन कोणता मोठा अँगल आहे, ABD. म्हणून हे आपण अशा प्रकारे हे कम्पेअर केलेलं आहे. आता इथे आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ड्रॉ सेव्हरल रेज फ्रॉम वन पॉइंट अँड राईट द नंबर ऑफ रेज अँड द नंबर ऑफ द अँगल्स फॉर्म्स, प्रिपेअर अ टेबल अप टू 6. म्हणजे आता त्यांनी म्हटलेलं आहे की आपल्याला एक रे काढायची आहे. तर आता इथे मी हा एक रे काढला आणि एक याची बाजू एक छोटी अशी काढली, एक असा छोटा काढला, एक असा काढला, एक असा काढला आणि एक खूप लांब काढलेला आहे. आता मी एकाच पॉइंट मधून वेगवेगळे रेज काढत आहे. आता इथे बघा, एक पॉइंट घेतलेला आहे, हा मी एक पॉइंट घेतलेला आहे, याच्यातून हा एक रे, हा एक रे, हा एक रे काढलेला आहे. बरोबर आहे. मग आता आपल्याला त्यांनी सांगितलं एकाच पॉइंट मधून वेगवेगळे रेज काढायचे आहे. मग आता इथे एक काढलेला, 1 2 3 आणि 4. आता हे 4 रेज मी असे काढलेले आहेत. म्हणजे असे अप टू किती, 6 पर्यंत तुम्हाला काढायचे आहे. मग आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की जर मी हा समजा 20 अँगलचा असेल, हा 20 अँगलचा आहे आणि हा पण 20 अँगलचा. आता इथे बघा, या दोन अँगलमध्ये याला मी नाव दिलं ABC. बरोबर. याला पण सुद्धा नाव दिलं मी ABC. हे दोन अँगल मी दिलेले आहे ABC. आता हे दोन्ही अँगल जर मी 20 अंशाचे काढले, 20 अँगलचे काढले, तर याची एक बाजू ही BC ही लाईन छोटी असली आणि इकडे BC ही लांबही असली तरी काही फरक पडत नाही. BA, कारण की आपल्याला माहिती आहे जेव्हा रे असतो तो रे इनफायनाइट कडे जात असतो, त्याच्या इनफायनाइट डायरेक्शन मध्ये त्याची लेंथ वाढत असते. म्हणून तो समोर कितीही लांबला तरी त्याचा अँगल जर हा 20, जर याचा 20 असेल आणि याचाही 20 असेल, तर हे दोन्ही अँगल काय आहे, सेम आहे आपण असं म्हणू शकतो. त्यांचं वर्टेक्स कॉमन आहे, BB हा कॉमन वर्टेक्स आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की हे दोन्ही अँगल सेम आहे. बरोबर. आणखीन मी तुम्हाला एक्झाम्पल देते आहे, घेऊया. हा एक अँगल घेतला आपण, हा 30चा घेतला आणि एक याच्यामध्ये हा एक घेतला, हा पण 30चाच आहे. हा 30 अँगलचा आहे. बरोबर. 30 अंशाचा आहे, हा पण 30 अंशाचा आहे. हा एक रे आहे, हा एक रे आहे. बरोबर. आता याचा कॉमन वर्टेक्स आहे आपला XYZ. इथे पण मी नाव दिले XYZ. बरोबर. आता हे दोन्हीही, या दोन्ही हे समान आहे. इकडे त्याची आर्म ही एक छोटी आहे, ही मोठी आहे, पण हा अंश हा कोण किती अँगलचा आहे, 30 अँगलचाच आहे, 30चाच आहे. म्हणजेच याच्यावरून आपल्याला काय लक्षात येणार की हा जो कॉमन वर्टेक्स आहे इथला आणि Y हा कॉमनच राहणार आहे आणि अँगल कितीचा आहे, 30चा. म्हणजेच हे दोन्ही अँगल काय आहे, सेम राहणार आहे. आणखीन एक आपण बघणार आहोत. हा एक सरळ घेतला, हा एक घेतला आणि हा एक घेतला आणि हा एक छोटा घेतला मी. आता हा काय आहे, 90 डिग्री, हा पण 90 डिग्री आहे. आता इथे याची रे आता ही छोटी आहे आणि ही खूप मोठी आहे. याचा अर्थ असा नाही की हा 90 डिग्रीचा नाही आहे. म्हणजे हे दोन्ही काय आहे, दोन्ही अँगल सेम झाले असं याचा अर्थ झाला. म्हणजेच आता आपल्याला काय म्हटलेलं आहे की हे दोन्ही अँगल बघा. आता मेजर द अँगल गिवन बिलो अँड ऑब्झर्व द अँगल्स अँड रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन and the sides of the angles are the measures of the angles. म्हणजे आता याच्या साइड इथे बघा, इथे तुम्हाला दिसते आहे की ही दोन्ही साइड ही सेम दिसते आहे. इथे ही छोटी आहे पण इथे ही लांबलेली आहे. इथे ह्या दोन्ही या ज्या मोठ्या आहे, इथे ही लहान आहे, इथे ही मोठी आहे. पण यांचे अँगल जर 10 डिग्रीचे असतील, इथे पण 10 आहे, इथे पण 10 आहे, इथे पण 10 आहे, इथे पण 10 आहे, तर याचा अर्थ हे सगळे अँगल काय आहे, सेम आहे असा अर्थ होतो हे सेकंड पॉइंटचा. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट
बघणार आहोत काय दिलेलं आहे त्यांना. डज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग द साईड ऑफ अँगल चेंज द मेजर ऑफ अँगल. मग आता त्यांनी म्हटलं की यांची अँगलची साईड्स कमी जास्त होत असली तरी याचा अर्थ असं होतो की की ते अँगल चेंज होत आहेत का. नाही, कारण की इथे बघा ना, आपली इथे लेंथ ही कमी आहे पण इथे वाढलेली आहे, पण हा 10चाच आहे. इथे दोन्ही समान आहे पण हा पण 10चा आहे. इकडची आर्म ही छोटी आहे, ही मोठी आहे, पण याचा अर्थ चेंज होतो का. नाही, याचा अर्थ ते काय राहते, याचा अर्थ ते राहते सेम राहते. बरोबर. आता थर्ड मध्ये काय दिलेलं आहे. In the adjacent figure, line AB and DC intersect each other at a point O. आता AB, लाईन AB बघा, लाईन AB बघा, लाईन AB आणि लाईन DC आता ती एकमेकांना इंसेक्ट करते आहे, छेदते आहे. इंसेक्ट करणे म्हणजे एकमेकांना क्रॉस होते आहे आणि ती क्रॉस कुठे होते आहे, ओ इथे होते आहे, ओ पॉइंटला करते आहे. राईट द नेम्स ऑल अँगल्स फॉर्म इन द फिगर. आता या फिगर मध्ये किती अँगल्स तयार झाले ते आपल्याला लिहायचे आहे. आता हे सगळे कुठे, ओ अँगल मध्ये होतात. आता याच्यामध्ये जे अपोजिट अँगल्स असतात ते सेम असतात. हा एक अपोजिट अँगल झाला आणि हा एक अपोजिट अँगल झाला, हा एक अपोजिट अँगल आणि हे अपोजिट अँगल. तर आपण अँगल्स आता डिटेलमध्ये शिकणारच आहोत, पण जे अपोजिट अँगल्स असतात ते सेम अँगल्स असतात, हे त्याचा अर्थ होतो. मग आता इथे आपल्याला नावं लिहायची आहे. आता बघा काय म्हटलेलं आहे, राईट द नेम्स ऑफ ऑल अँगल्स फॉर्म इन द फिगर. आता फिगरमध्ये कोणत्या कोणत्या अँगलची नावं तयार होतात. आता आपण इथे लिहूया. अँगल कोणता आहे, हे थर्डचा आन्सर आहे. अँगल कोणता आहे, पहिले AOD आणि दुसरा कोणता होता आहे, हा एक तयार होता आहे. मग दुसरा कोणता आहे AOD, त्याचा अपोजिट कोणता आहे COB, अँगल COB. आता बघा BOD त्याचा अपोजिट कोणता होता आहे AOC. हे 4 अँगल तयार झाले. म्हणजे याच्यावरून आपण काय शिकलो, जेव्हा दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होतात तेव्हा किती अँगल्स तयार होतात, 4 अँगल्स तयार होतात. इन द फिगर विच फिगर इज फॉर्म बाय रे OA अँड OB. आता ही कोणती फिगर तयार झाली, इथे काय तयार झालं, अँगलच झाले. अँड राईट इट्स नेम. आता आपल्याला त्याची नावं लिहायची होती आणि ही नावं आपण इथे लिहिलेली आहे. आता याच्या नंतरची शेवटची ऍक्टिव्हिटी आपण इथली बघणार आहोत. इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ अँगल्स बघणार आहोत. आता इथे आपल्याला हे काय आहे, इन द ऍडजस्टंट फिगर पॉइंट P, पॉइंट M अँड M आर इंटेरियर ऑफ द अँगल. इंटेरियर म्हणजे आतमध्ये असणारे. मग आपल्याला इथे लिहिता येते इंटेरियर पॉइंट. इंटेरियर पॉइंट कोणते आहे, पॉइंट्स कोणते आहे. मग आता इंटेरियर म्हणजे आतमध्ये असणारे. बघा कोणता आहे, आपण इथे लिहू पॉइंट P. पॉइंट कोणता आहे दुसरा, पॉइंट N अँड पॉइंट M. बरोबर. आता काय म्हटलेलं आहे, एक्सटेरियर पॉइंट कोणते आहे, Q अँड R. QR हे काय आहे, एक्सटेरियर पॉइंट्स. आता एक्सटेरियर पॉइंट्स कोणते आहे, पॉइंट Q अँड पॉइंट कोणता आहे R. हे एक्सटेरियर झाले, त्याच्या बाहेर झाले. आता तुम्ही म्हणाल की CDA हे पण झाले एक्सटेरियरच झाले. ते एक्सटेरियर नाही, ते कशावर, अँगलवरच पॉइंट आहे. म्हणजे त्या अँगलवरच आहे, ते इंटेरियर नाही, एक्सटेरियर नाही, ते अँगलवरचे पॉइंट झाले. बरोबर. आता आपल्याला ही छोटीशी ऍक्टिव्हिटी दिलेली होती, ती आपण बघणार आहोत आणि याच्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण वेगवेगळे अँगलचे टाइप्स कोणते होतात ते आता आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.